नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील पवार. आज रोडनी येताना मी एक अशी छान ॲडव्हर्टायझिंग बघितली. मला वाटलं की उद्योजकांपर्यंत ती मी पोहोचवली पाहिजे, जेणेकरून त्यांना काहीतरी मदत होईल. तर हे मोबाईलचं दुकान आहे. या ठिकाणी तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता खाली. तर त्यांनी दाखवले असं बॅनरवरती की आमच्याकडे 11 गिफ्ट भेटतील मोबाईल घेतल्यावर. प्लस तुम्ही हा लकी ड्रॉ जिंकू शकता, ज्यामध्ये ही गाडी आहे मोठी स्कूटीमध्ये. ती साक्षात त्या ठिकाणी ठेवली, ना की फक्त फोटोमध्ये. त्यामुळे लोकांचा जो ट्रस्ट होता, जो 20% असेल तर तो 40% 50% पर्यंत गेला. ठीक आहे, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, ते ज्या ठिकाणावरनं ते रोडला दुकान आहे, रोडवरनं जाणारे लोक ती गाडी, ते ॲडव्हर्टाईज बघतील, त्यांना जर मोबाईल घ्यायचा आहे, दसरा दिवाळीमध्ये लोक घेतात, तर ते काय करतील, ते दुसरीकडून घेण्याऐवजी ते तिथून घेतील का, आता त्यांना 11 गिफ्ट पण भेटतील आणि गाडी जिंकण्याचा चान्स पण आहे. आणि त्याच प्रकारे ते त्यांच्या नातेवाईकांना घ्यायचं असेल, मित्रांना घ्यायचं असेल, तर ते सजेस्ट काय करतील की तुम्ही इथून घ्या, जरी ते तिथे राहत नसतील तरी. तर त्या दुकानवाल्याचा फायदा काय झाला, जवळचा कस्टमर तर त्याला भेटणारच आहे. जो लांबचा क्राऊड होता, जो त्याच्याकडे कधी येऊ शकत नव्हता, त्या ॲडव्हर्टायझिंगमुळे तो क्राऊड त्याच्याकडे आला. ही जाहिरातीची स्ट्रॅटेजी होती. आणि दुसरी गोष्ट, गाडी देतील ना देतील ते आपल्याला माहित नाही. लोकांचा काय विचार असतो की लागलं तर आपल्या नशिबात असेल तर भेटून जाईल. भारत असा देश आहे ज्या ठिकाणी लोक नशिबावरती जास्त विश्वास ठेवतात. तर मला ही जाहिरात खूप आवडली, म्हणून मी हा व्हिडिओ बनवला. तर तुम्ही काय अशी नवीन ॲडव्हर्टायझिंग करताय का? करत असेल तर नक्की मला सांगा. हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की शेअर करा तुमच्या मित्रांना. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.